नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता जवळजवळ 2 महिने होऊन गेले आणि 400चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला असलेलं बहुमत सुद्धा गमावण्याची पाळी आली. तेव्हा त्याचं विश्लेषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून महाराष्ट्राचे भाजपचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांनी एकच घोषा लावला होता की फेक नॅरेटिव्हचा मारा करून लोकांना भ्रमित करण्यात आलं आणि त्याचा परिणाम म्हणून भाजपचा पराभव झाला. मोदींना बहुमत गमावावं लागलं. आता फेक नॅरेटिव्ह, अँटी इन्क्युम्बन्सी म्हणजे नेमकं काय असतं हे सामान्य माणसाला कळतं असं नाही. सामान्य मतदार असो, सामान्य कार्यकर्ता असो, त्याला देखील हे असले शब्द कळत नाही. डीप फेक वगैरे काय आहे ते. हे अकॅडमिकली म्हणजे बौद्धिक पातळीवर चरवी चरवण करणारे जे लोक असतात त्यांच्या पुरते मर्यादित शब्द असतात. कारण त्यांची व्याख्या इतकी गुंतागुंतीची असते की ते कुठून सुरू होतं, त्याचा प्रभाव कसा पडतो आणि त्याचा प्रभाव का पडू शकतो. प्रत्यक्ष प्रमाण आणि पुरावे नसताना खोट्या गोष्टीवर लोक विश्वास का ठेवतात, हा जो सगळा भाग आहे हा सहसा खुलासा करून सांगितला जात नाही. इतका तांत्रिक भाषेमध्ये ते बोललं जातं आणि क्लिष्ट भाषेमध्ये बोललं जातं की फेक नॅरेटिव्हने पराभव केला. हे 2 महिने देवेंद्र फडणवीस बोलतायत, पण किती भाजपच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी, कार्यकर्त्यांनी, पाठीराख्यांनी, प्रचारकांनी फेक नॅरेटिव्ह म्हणजे काय समजावण्याचा प्रयत्न केलाय का? आणि फेक नॅरेटिव्ह असेल तरी त्याच्यावर लोक विश्वास का ठेवतात? एक साधी गोष्ट आहे मित्रांनो, फेक नॅरेटिव्ह म्हणजे खोटी जाहिरात. नॅरेटिव्ह म्हणजे फार काय नसतं. तुम्हाला प्रभावित करू शकेल, उत्तेजित करू शकेल असा मसुदा, मजकूर, जाहिरात, कल्पना म्हणजे फेक नॅरेटिव्ह. उदाहरणार्थ, गोर गोरेपणी येणारी क्रीम विकली जातात. तुमची कातडी कुठचीही क्रीम कितीही वापरली म्हणून बदलू शकत नाही, गोरी होऊ शकत नाही. पण तरी वर्षानुवर्ष, दशकानुदशक असल्या सगळ्या कुठल्या कुठल्या बड्या कंपन्या असली क्रीम बनवतात, त्याच्या अफाट जाहिराती करतात आणि त्याच्यावर माल विकत असतात, नफा कमवत असतात. आमच्या अगदी शाळकरी वयामध्ये मीना कुमारी, मधुबाला यांची वर्तमानपत्रात जाहिरात असायची. त्यांच्या हातामध्ये तो असा कुठचा हमाम असेल किंवा आणखीन रेक्सोना किंवा काय तेव्हाचे साबण होते, मला आता आठवत नाही. पण ते साबण माझ्या सौंदर्याचं रहस्य, म्हणजे ती सुंदर का दिसते तर ती हा साबण वापरते. तो साबण लाखो करोडो लोक लावतील, करोडो महिला लावतील म्हणून त्या तितक्या सौंदर्यवती झाल्या का? नाही झाल्या. किंबहुना त्या अभिनेत्री तेव्हाच्या होत्या, त्यांनी सुद्धा हे साबण आपल्या आयुष्यात खरोखरच वापरलेले सुद्धा नसते. पण जाहिरातीचे पैसे मिळतात म्हणून त्या फोटो काढून द्यायच्या. आता त्याचं चित्रण होतं, टीव्हीवर जाहिरात दाखवली जाते, शाहरुख खान गोरेपणाचं, मर्दों के लिए कुछ ज्यादा चाहिए म्हणून मर्दांसाठी, पुरुषांसाठी वेगळं गोरेपणाचं क्रीम. याला नॅरेटिव्ह म्हणतात मित्रांनो. आणि तो इतक्या सहजगत्या तुमच्या डोक्यात घुसवला जात असतो की नकळत तुमच्यावर त्याचा परिणाम होतो. एक जाहिरात सांगतो, तुम्ही बघितलेली आहे, विसरून गेला असेल पण मी सांगितलं की आठवेल तुम्हाला. मित्रांनो, आपल्या खेड्यापाड्यामध्ये जेव्हा दोन मित्र भेटतात, कुठच्या तालुक्यात असेल, कुठच्या गावात असेल, मग ते भेटणारे काय चहा काहीतरी, चला आपण बसू हॉटेलात वगैरे. मग काय करणार, गरम थंड वगैरे. अरे उन्हाळा आहे, गरम नको. हो ठीक आहे, ए तो थंडा दे रे. त्या हॉटेलवाल्याला तुमचा मित्र ऑर्डर काय देतो, दो थंडा देणार. बरोबर आहे. पण थंडा म्हणजे काय तो सांगत नाही. मग तो
कोका कोला असेल, पेप्सी असेल, काय ते फॅन्टा असेल किंवा आणखी काय स्प्राईट असेल, 10 प्रकार आहेत थंड आणि शीतपेयांचे. पण बोलताना तोंडी भाषा काय, थंडारे. आता हा थंड, थंड हा शब्द आहे, याचा नॅरेटिव्ह एका मल्टीनॅशनल कंपनीने कसा बनवला बघा. अमेरिकेमध्ये पेप्सी असो किंवा कोका कोला असो, या दोन्ही कोला कंपन्या यांची अमेरिकेमध्ये प्रचंड जीवघेणी स्पर्धा असते. त्या इथे पण आहेत. त्यापैकी 15-20 वर्षापूर्वी कोका कोला कंपनीने भारतामध्ये अत्यंत आक्रमक मार्केटिंग करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी अतिशय गमतीशीर वाटणारी जाहिरात केली. त्या सगळ्या जाहिरातीमध्ये एक अभिनेता कायम होता, त्याचं नाव आमिर खान. तो आमिर खान कधीतरी त्या मेहमूदच्या स्टाईलमध्ये हैदराबादी स्टॉलवाला विक्रेता दाखवलाय, कधी तो बंगाली बाबू दाखवलाय, कधी तो गोरखा स्टाईलमध्ये माणूस दाखवलेला आहे, कधी आणखीन कुठचा गुजराती दाखवलेला असेल किंवा तमिळी दाखवलेला असेल. पण तो जे काय बोलायचा, त्यात एक वाक्य अतिशय चतुराईने पेरलेलं होतं, थंडा मतलब कोका कोला. तो काय म्हणतो, थंडा मतलब कोका कोला. आता अशा जाहिराती बौद्धिक पातळीवर शहरी याच्यात हास्यास्पद वाटतील, पण खेड्यातल्या सामान्य बुद्धीच्या माणसांना अशा जाहिराती मनोरंजन म्हणून आवडतात. पण मनोरंजन करता करता त्यांच्या डोक्यात हा विषय अलगद घातला जातो की थंडा मतलब कोका कोला, याचा अर्थ थंडा म्हणूच नका, पेय कुठलंही प्या, पण बोलताना कोका कोला बोला. आणि बोलताना कोका कोला म्हणालात की कोका कोला नसला तर पेप्सी, स्प्राईट, दुसरं काही देणारा देईल, पण तुमच्या तोंडात कोका कोला हा शब्द हा अलगद घातला जातो, थंडा मतलब कोका कोला. किती सहजगत्या हे केलं बघा. खेड्यापाड्यामध्ये हे जे ब्रँड असतात शीतपेयांचे, त्याचा उच्चार नव्हता. त्या उच्चारामध्ये थंडाच्या जागी कोका कोला घुसवण्यासाठी जी चतुराई करण्यात आली, त्या चतुराईला नॅरेटिव्ह म्हणतात. अलगद एक किडा तुमच्या डोक्यात सोडला जातो. हे मी तुम्हाला आज मुळात नॅरेटिव्ह म्हणजे माहिती तुम्हाला, 400 कशाला पाहिजे, तर कोणतरी एक भाजपचा मूर्ख बोलला घटना बदलून टाकणार आहे. मग घटना बदलणार, बाबासाहेब आंबेडकरांची घटना, दलितांवर अत्याचार होणार, आरक्षण काढून घेतलं जाणार, हा सगळा नॅरेटिव्ह त्याला जोडला गेला. आणि बघता बघता जो 400 पारचा नारा होता, तो दलित विरोधी, आंबेडकर विरोधी, घटना विरोधी, हे डोक्यात ठसवण्यात आलं. त्याचा कुठलाही पुरावा दिला गेला नाही, अजूनपर्यंत दिला गेला नाही, तेव्हाही दिला गेला नव्हता. पण दलित, मुस्लिम अशा लोकांना त्या नॅरेटिव्ह भोवती गोळा करायला सोपं झालं. किती अलगद 400 पार, कशाला 400 पार, घटना बदलायची, घटना बदलायची. हे इतकं अलगद, म्हणजे ज्यांच्या मनात आशंका होती अशा लोकांचा खुंटा हलवून बळकट करण्यात आला की तुम्हाला घटनेमुळे मुस्लिमांना स्वातंत्र्य आहे, हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत असून पण घटनेमुळे तुम्हाला हा पक्ष हात लावू शकत नाही, हिंदुत्व लादू शकत नाही. त्याला 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर 400 पेक्षा जास्त जागांवर घटना बदलली जाईल, आणि घटना बदलली की तुम्हाला घटनेने दिलेले अधिकार अलगद काढून घेतले जातील आणि तुम्हीच मत देऊन गुलामी स्वीकाराल. हे किती अलगद आणलं गेलं बघा मित्र. सुरुवात किती छोटी असते, सुरुवात किती छोटी असते की कुठे कुठे छोट्या छोट्या प्रमाणावर हे बोललं जात होतं. मग त्याचा जाहीर उच्चार सुरू झाला. मग राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, लोकतंत्र वाचवायचे, घटना वाचवायची. अरे पण घटना धोक्यात कुठे कोणी दाखवलं नाही. तुमच्या डोक्यात तुम्ही गोरे नाहीत हा न्यूनगंड एकदा घातला की तुम्हाला गोरं होण्यासाठी आटापिटा करण्याची सुरुवात होते, आणि त्यातून क्रीम विकता येतो गोरं होण्याचं.
कारण तुमच्या मनात तो न्यूनगंड घातला पाहिजे की बघा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि तो तुम्हाला दलित मुस्लिम पिछडे म्हणून पिछडे ठेवू इच्छितो किंवा गुलाम ठेवू इच्छितो, चातुर्वर्ण्य आणू इच्छितो आणि चातुर्वर्ण्याच्या काय ते आड येणारी फक्त घटना आहे, राज्यघटना हाच तुमचा बचाव आहे, कवच कुंडल आहेत, कसं केलं गेलं. पण लोकशाहीला धोका कुठे होता? नव्हताच. तुम्ही गोरे नव्हतात म्हणून तुम्ही विद्रूप नाही आहात. तुम्ही काळे पण नाही आहात, गोरे नसाल पण काळे तर नाही आहेत ना, तरीही तुम्हाला ती क्रीम लावायला भाग पाडणं, तसं नॅरेटिव्ह तुमच्या मेंदूत भरला जातो आणि तो अलगद आणला जात असतो, नकळत आणला जात असतो. थंडा मतलब कोका कोला आहे ना, मर्दो को थोडा ज्यादा. आलं लक्षात? हे मी आता अचानक सांगतोय मित्रांनो, याचं कारण सध्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रात एक नवा नॅरेटिव्ह पुश केला जातो आणि तो नॅरेटिव्ह असा आहे की महायुती जी आहे त्या महायुतीमध्ये आपसात बेबनाव आहे. भाजपमध्ये बेबनाव आहेच. त्यामध्ये भावी पंतप्रधान होण्यासाठी अमित शहा उतावळे झालेले आहेत आणि अमित शहाना आपल्याशी स्पर्धा करू शकतील, टक्कर देऊ शकतील असे राज्याच्या पातळीवर असलेले इतर नेते नको आहेत. मग ते उत्तर प्रदेशात योगी असतील, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील किंवा आणखीन कुठचे असे ज्यांना राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर किंवा राज्याबाहेर मान्यता आहे, अशा नेत्यांना खतम करण्याचे डावपेच अमित शहा करत आहेत आणि त्यामुळे योगी असतील, फडणवीस असतील यांना काढश राज्याच्या राजकारणात देऊन त्यांचे पंख कातरतील अशा नेत्यांना अमित शहा जाणीवपूर्वक हाताशी धरून आत्तापासून भविष्यातली आपल्याशी होऊ शकणारी स्पर्धा संपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हा एक नॅरेटिव्ह अत्यंत सिस्टमॅटिकली, अत्यंत खालच्या पातळीवर सहजगत्या पुढे सरकवला जातो. स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणवणारे आणि तटस्थपणे राजकारणाचं विवेचन करणारे अशी काही माणसं अलीकडे हे अत्यंत शिस्तबद्धरित्या वेगवेगळ्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हे असत्य पसरवण्याच्या प्रयत्नात आहे. असा एक चर्चेचा भाग मी ऐकला की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना भाजपच्या श्रेष्ठींपर्यंत जाण्यासाठी आता देवेंद्र फडणवीसांची गरज उरलेली नाही. कधी उठून एकनाथ शिंदे उठतात आणि अमित शहाना भेटू शकतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटू शकतात. त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीची गरज राहिलेली नाही वगैरे वगैरे, हे इतकं सहजगत्या सांगितलं जातं. आणि म्हणून पदोपदी देवेंद्र फडणवीसांना भाजपच्या काही नेत्यांकडून सुद्धा लक्ष केलं जातं, टार्गेट केलं जातं आणि फडणवीसांना टार्गेट करणारे जे इतर पक्षातले, विरोधी पक्षातले, महाविकास आघाडीतले नेते आहेत त्यांना भाजपच्याच काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक मदत दिली जाते, रसद पुरवली जाते, असा हा नॅरेटिव्ह हळूहळू पुढे आणला जातो. आणि तेवढंच नाही तर आपण ज्या एकनाथ शिंदेला मुख्यमंत्रीपद देण्यात औदार्य दाखवलं, तो एकनाथ शिंदे सुद्धा आपल्या विरुद्ध डावपेच करतो असा डाव किंवा असे संशय देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात घुसवायचा आणि देवेंद्र फडणवीसांना आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पद बळकवायचंय अशी भीती एकनाथ शिंदेच्या डोक्यात घालायची. या स्वरूपाचा हा अत्यंत काय म्हणतात सौम्य पातळीवर चाललेला प्रचार म्हणजे विधानसभेसाठी येऊ घातलेला नॅरेटिव्ह आहे. येऊ घातलेला नॅरेटिव्ह आहे. अर्थात सातत्याने एकमेकाच्या संपर्कात असलेले, एकमेकाच्या सहकार्याने निवडणुकांकडे बघणारे, राजकारणाकडे बघणारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांच्यावर असल्या नॅरेटिव्हचा काडी मात्र परिणाम होत नाही, होणार नाही.
कारण ते एकमेकाशी भेटत असतात, असलं काय पसरवलं जात आहे याच्याविषयी एकमेकाशी चर्चा सुद्धा करत असतात. पण त्यांचे आपापल्या गोटातले जे पाठीराखे असतात ते एकमेकांना या सगळ्या तपशील सांगू शकत नसतात. एकनाथ शिंदे आपल्या सगळ्या पाठीराख्यांना हा सगळा अपप्रचार आहे म्हणून बोलवून खुलासा करून सांगू शकत नसतात. देवेंद्र फडणवीस ते आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना जाहीरपणे हा सगळा खोटा अपप्रचार आहे हे रोजच्या रोज सांगू शकत नसतात. पण एखादी घटना घडते, एखादा प्रसंग येतो, त्यामध्ये वरकरणी बघता शिंदे फडणवीस अजितदादा यांच्यामध्ये थोडी घासाघीस दिसली की त्यांच्या कट्टर पाठीराख्यांमध्ये एक आशंका निर्माण होते आणि त्या आशंकेला अशा नॅरेटिव्ह मधले खोटे नाटे तपशील असतात त्यातून खतपाणी घातलं जातं आणि तो नॅरेटिव्ह हळूहळू फुलायला फळायला लागतो. अयोध्येचा जो भाजपचा माजी खासदार होता त्या मूर्खाने 300 कशाला 400 कशाला तर आम्हाला घटना बदलायची आहे असा मूर्खपणा केला. किंवा कर्नाटकातला हेगडे नावाचा भाजपचा एक खासदार त्याने सुद्धा घटना बदलायची तर 400 खासदार हवेत असला मूर्खपणा केला. त्याचा बागुलबुवा किती करण्यात आला बघा. त्यापासून एक नॅरेटिव्ह बनवण्यात आला, एक भ्रम आणि भ्रमाचा प्रचंड मोठा आविष्कार घडवण्यात आला. सुरुवात कुठे होती की भाजपच्या अत्यंत नगण्य ज्यांची राष्ट्रीय पातळीवर नावं सुद्धा येत नाहीत अशा कुणा खासदार नेत्यांची ही वक्तव्य आहेत, पण ती पहिल्यांदा आपापल्या भट्टीत टाकून फुलवण्यात आली, भुनवण्यात आली आणि मग त्याच्या लाह्या निघाल्यानंतर त्याचा पॉपकॉर्न सगळीकडच्या चर्चेमध्ये चघळण्याची सुरुवात झाली. आज मला ती गंमत अशासाठी वाटली की अतिशय वरकरणी तुम्ही बघाल, मी त्यांची नावं सांगत नाही, पण वरकरणी तुम्हाला तटस्थ वाटते म्हणजे निखिल वागळे वगैरे सारखे थेट पक्षपाती नव्हे, पण वरकरणी तुम्हाला तटस्थ वाटतील, परखड वाटतील असे काही युट्यूबर्स किंवा पत्रकार किंवा राजकीय विश्लेषक आहेत. त्यांच्यावर हे काम सोपवण्यात आलंय. जसं गेल्या वेळेला निखिल वागळे, कुमार सप्तर्षी किंवा निर्भय बनू वगैरे गँग आहे ते उघडपणे महायुतीच्या विरुद्ध होते, पण जे महायुतीचे विरोधक म्हणून ज्यांच्यावर शिक्का मारला जाऊ शकत नाही असे विश्लेषक विवेचक हाताशी धरून काही तटस्थ वाटणाऱ्या पण काँग्रेसकडे झुकलेल्या पुरोगामी युट्यूबर्सना त्यांच्या मुलाखती अशा आणायच्या आणि त्याच्यामध्ये वरकरणी तुम्ही बोट ठेवू शकणार नाही अशा रीतीने मतभेदांना मतभेदांचं बीजारोपण महायुतीच्या नेत्यांमध्ये आणि त्यांच्या पाठीराख्यांमध्ये करायचं हा नॅरेटिव्ह पेरला जातोय. नॅरेटिव्ह कसा रुजवला जातो हे त्यातून कळेल आणि म्हणून त्यातून येणारे मुद्दे हे काळजीपूर्वक बघा की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातून विस्तव जात नाही. अजितदादा एकनाथ शिंदे गटाला महायुतीमध्ये नकोच आहे, त्यांचं एकमेकाची जरा सुद्धा पटत नाही. अरे तिघेच्या तिघे एका कार्यक्रमाला आले नाही तरी त्यातून त्यांच्यात वितुष्ट कसं अधिकाधिक वाढत चाललंय हे घुसवण्याचा जो प्रयत्न असतो ना त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. नॅरेटिव्ह म्हणतात. कारवान नावाच्या एका फडतूस फारसं वाचलं जात नाही अशा एका मासिक पाक्षिकामध्ये जस्टिस लोयाच्या संशयास्पद मृत्यूमध्ये अमित शहा यांना गोवण्याचा प्रयत्न करणारा एक संशोधनपर लेख म्हणून तद्दन खोट्या गोष्टी घुसवून प्रकाशन करण्यात आलं आणि ते प्रकाशन झाल्यानंतर एक एक करत वेगवेगळ्या हिंदी किंवा इंग्रजी वाहिन्यांमध्ये पुरोगामी पत्रकार असलेल्या चमच्यांनी त्यावर बातम्या दिल्या. मग त्याच्यावर चर्चा सुरू करण्यात आली. म्हणजे तो लेख छापल्यापासून 1 महिन्याभरामध्ये जस्टिस लोया हा विषय इतका फार मोठा करण्यात आला. वास्तविक ती घटना बिलकुल नवी नव्हती.
2 वर्षापूर्वी जो मृत्यू घडून गेला होता आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा शंका व्यक्त केली होती, तेव्हा त्याला फारस प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण टकले नावाच्या पुरोगामी पत्रकाराने हा खोटा नाटा तपशील घुसवून जो लेख लिहिला, तो एका नगण्य पाक्षिकात, साप्ताहिकात होता. तिथून तो उचलून एक एक करत मेनस्ट्रीम मीडियामध्ये असा आणला की सगळीकडून त्याचा डंका पिटला जातोय म्हटल्यावर उरलेल्या लोकांना सुद्धा तो विषय उचलावा लागला आणि तो विषय सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचला. आणि सुप्रीम कोर्टाने हा धादांत अपप्रचार आहे यावर शिक्कामोर्तब करून टाकलं. पण तरी मध्यंतरी 1-1.5 वर्ष जस्टिस लोयांचा संशयास्पद मृत्यू आणि त्यातला अमित शहा आरोपी हा नॅरेटिव्ह राष्ट्रीय नॅरेटिव्ह होऊन गेला होता. नॅरेटिव्ह हा तसा बनवला जातो, तसा हा नॅरेटिव्ह आहे आता, की देवेंद्र फडणवीसांना संपवायला भाजपमधूनच डाव खेळले जात आहेत. फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बेबनाव आहे. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक बेबनाव आहे. या 3 नेत्यांचं महायुतीमध्ये अजिबात पटत नाही. त्यामुळे ते एकमेकांची ताकद कमी करण्यासाठी जेवढं काय शक्य होईल ते डावपेच खेळतात. आणि मग एकदा हे पिल्लू सोडलं की त्याची थोडी थोडी बातमी कुठेतरी आणायची. मग ते संजय राऊत बोलणार, मग आणखीन कोण अमोल मिटकरी बोलणार, मग त्याच्यावर प्रतिक्रिया घ्या. मग भाजपच्या कुठल्या तरी उथळ नेत्याला पकडायचं आणि त्याच्याकडून कुठली तरी भडक प्रतिक्रिया घ्यायची आणि मग त्याच्यावरून आणखीन रान पेटवत जायचं. याला नॅरेटिव्ह पसरवणं म्हणतात. ही आता सुरुवात आहे. आत्ता बीज टाकलंय, एक आठवड्याभरात ते बीज अंकुरणार आहे आणि बघता बघता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कसं एकमेकाशी बोलत सुद्धा नाहीत, एकमेकाशी भांडण आहेत, त्यांचे एकमेकांचे पाठीराखे एकमेकांच्या अंगावर धावून जातात, इथपर्यंत कल्पना विलास आणि भ्रम पसरवला जाणार आहे. ह्याच्यावर लक्ष ठेवा. अशा बातम्या बारकाईने शोधून काढा आणि जर तुम्ही या सगळ्यांचे समर्थक असाल तर त्या भ्रमजालामध्ये अडकू नका. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.